नमस्कार मित्रांनो माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आता शपथ घेतल्यानंतर त्यांनी काही धडकेबाज निर्णय घेतलेले आहेत। यापासून आता महिलांना मोठा फायदा होणार आहे, शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला कोणता फायदा होणार आहे आणि कोणते निर्णय घेतलेले आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो म्हणजे महिलांसाठी। आता महिलांसाठी काय निर्णय घेण्यात आलेला आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना आता 1500 वरून 2100 रुपये रक्कम केली जाणार आहेत। याबद्दलची घोषणा सुद्धा झालेली आहे। मित्रांनो, आता हे 2100 रुपये तुम्हाला कधीपासून दिले जाणार आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला 2100 रुपये ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला पात्र आहेत अशा महिलांना 2100 रुपये हे एप्रिल महिन्यापासून पुढे दिले जाऊ शकते। एप्रिल महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, बजेट सादर होईल आणि त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये एवढी रक्कम दिली जाऊ शकते। म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये एवढी रक्कम दिली जाऊ शकते। परंतु तोपर्यंत तुम्हाला जेवढे हप्ते मिळणार आहे तर तेवढे हप्ते तुम्हाला 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहे। 6वा हप्ता असेल किंवा 7वा असेल किंवा 8वा असेल तर तुम्हाला हे हप्ते 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहेत। ज्यावेळेस राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये तरतूद केली जाईल आणि त्यानंतर JR निघेल, निर्णय घेतले जातील आणि त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये एवढी रक्कम महिलांसाठी दिली जाऊ शकते। आता त्यानंतर शेतकऱ्यांसाठी 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। पहिला निर्णय आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे 12,000 मिळतात तर त्याऐवजी आता 15,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यामध्ये 3,000ची वाढ करण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। मित्रांनो, आता हे पैसे सुद्धा तुम्हाला कधी मिळणार आहेत? 2024-25चा अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर होईल त्यानंतर तुम्हाला ही रक्कम दिली जाऊ शकते। तोपर्यंत तुम्हाला 12,000 रुपये याप्रमाणेच हप्ते मिळणार आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो म्हणजे कर्जमाफीचा। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे, परंतु किती लाखापर्यंत केली जाणार आहेत की सरसगट केली जाणार आहेत हा निर्णय झालेला नाही, परंतु फक्त हाच निर्णय झालेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहेत। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि PM किसान योजनेअंतर्गत जे 12,000 मिळतात तर त्यामध्ये 3,000ची वाढ करून 15,000 रुपये दिले जाणार आहेत। ही रक्कम तुम्हाला हे जे काही निर्णय घेतलेले आहेत तर याची तरतूद होणार आहेत। एप्रिल महिन्यामध्ये बजेट सादर होईल, राज्याचं बजेट सादर होईल आणि त्यानंतर तुम्हाला ही रक्कम दिली जाऊ शकते किंवा हे निर्णय लागू केले जाऊ शकतात। आतापर्यंत फक्त घोषणा झालेली आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक घोषणा झालेली आहे तर ती म्हणजे जे वृद्ध पेन्शनधारक आहेत अशा पेन्शनधारकांना आता 1500 वरून 2100 रुपये पेन्शन ही केली जाणार आहे। वृद्ध पेन्शनधारकांना सुद्धा एप्रिल महिन्यापासूनच पुढे ही रक्कम लागू केली जाणार आहे। तोपर्यंत 1500 रुपये याप्रमाणे दिले जाणार आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच हे अतिशय महत्त्वाचे धडकेबाज निर्णय घेतलेले आहेत। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया असंच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।